आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे। कोकणात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असल्यानं रत्नागिरीतील प्रमुख नद्यांपैकी खेडची जगबुडी नदी आणि राजापूरची कोदवली नदी इशारा पातळीच्या वर वाहत आहेत। अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कोकणातील समुद्र सध्या खवळलेल्या स्थितीत असून समुद्राला उधाण आलं आहे। गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार तर कधी सरींवर सरी कोसळत असलेल्या पावसानं आता थोडाही विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। कोकणात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असल्यानं रत्नागिरीतील प्रमुख नद्यांपैकी खेडची जगबुडी नदी आणि राजापूरची कोदवली नदी इशारा पातळीच्या वर वाहत आहे। अन्य नद्यांच्या पाणीपातीत वाढ झाली आहे। कोकणातील समुद्र सध्या खावलेल्या स्थितीत असून समुद्राला उधाण आले आहे। हे समुद्राचं उधाण रात्रीपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय।